आजपासून जवळपास 48 वर्षांपूर्वी दोन नावांनी अख्ख्या भारताची झोप उडवली होती. हो, आत्ताच अमेझॉन प्राईमवर आलेल्या राख नावाच्या वेब सिरीजने दिल्ली पोलिसांना पुन्हा त्या फ्लॅशबॅकमध्ये नेलंय, ज्यांच्यामुळे दिल्ली पोलिसांची इज्जत थेट वेशीवर टांगली गेली. तारीख होती 26 ऑगस्ट 1978. दिल्लीत धो-धो पाऊस पडत होता. धौला कुआ भागात राहणारे नेव्ही कॅप्टन मदन मोहन चोप्रा यांची दोन मुलं, 16 वर्षांची गीता चोप्रा आणि 14 वर्षांचा संजय चोप्रा, ऑल इंडिया रेडिओच्या युवावाणी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ही दोन्ही मुलं घराबाहेर पडली. पाऊस खूप असल्यामुळे रस्त्यात त्यांना एका पिवळसर रंगाच्या फियाट कारने लिफ्ट दिली. कारमध्ये दोन माणसं बसली होती. एक कुलजीत सिंग उर्फ रंगा खुस आणि दुसरा जसबीर सिंग उर्फ बिल्ला. ही कार खरं तर चोरीचीच होती. रंगा आणि बिल्ला हे दोघं सराईत गुन्हेगार होते आणि श्रीमंतांच्या पोरांना पळवून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा प्लॅन होता. गाडीत बसल्यावर या पोरांना संशय आला की काहीतरी गडबड आहे. संजय आणि गीता ही साधी पोरं नव्हती, नेव्ही ऑफिसरची पोरं होती ती. त्यांनी गाडीतच रंगा आणि बिल्लाशी थेट फाईट सुरू केली. बरं, हे सगळं सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्या गाडीत सुरू असलेली झटापट पाहिली सुद्धा. एका स्कूटरवाल्याने तर त्या गाडीचा पाठलाग केला. पोलिसांना गाडीचा नंबर सुद्धा दिला. पण आपल्या पोलिसांची जुनी सवय, हा भाग आमच्या हद्दीत येत नाही, तुम्ही तिथल्या पोलीस स्टेशनला जा, असं करत पोलिसांनी वेळ घालवला. इकडे घरात कॅप्टन चोप्रा आणि त्यांची पत्नी रेडिओ लावून बसले होते की आत्ता आपल्या मुलांचा आवाज ऐकायला येईल. पण रेडिओवर दुसऱ्याच कोणाचा तरी आवाज येत होता. चोप्रांनी तातडीने ऑल इंडिया रेडिओ स्टेशन गाठलं. तेव्हा समजलं की मुलं तिथं पोचलीच नव्हती. तोपर्यंत कारमध्ये काय घडलं तर गाडीत रंगा बिल्लाने त्या मुलांचे ओळखपत्र पाहिले आणि त्यांचे पाय लटपटले. का? कारण त्यांच्या बापाचं नाव होतं कॅप्टन चोप्रा. रंगा बिल्लाला वाटलं हा फौजी ऑफिसर आहे, याच्याकडे काय पैसा असणार, खंडणी तर मिळणार नाही, उलट आता पकडले गेलो तर मरण निश्चित. या भीतीपोटी त्यांनी त्या निष्पाप मुलांवर अमानुष वार केले. संजयची हत्या केली, गीतावर अत्याचार करून तिलाही संपून टाकलं आणि मृतदेह जंगलात फेकून दिले. तोपर्यंत इथे या मुलांचा शोध सुरू झाला आणि 2 दिवसांनी म्हणजेच 28 ऑगस्टला एका गुराख्याला जंगलात त्या मुलांचे मृतदेह सापडले. अख्खा देश पेटून उठला. संसदेत गदारोळ झाला. दिल्लीच्या रस्त्यावर हजारो लोक उतरले. लोकांचा राग 2 गोष्टींवर होता. एक तर रंगा बिल्लाची क्रूरता आणि दुसरी दिल्ली पोलिसांचा ढिसाळपणा. आता तुम्ही म्हणाल, हे रंगा बिल्ला पकडले कसे गेले? तर त्यांच्या अतिशहाणपणामुळे. 8 सप्टेंबर 1978ला हे दोघं पळ काढण्याच्या बेतात असताना कालका मेल ट्रेनमध्ये चढले. पण नशीब बघा, हे दोघं चुकून अशा डब्यात घुसले जो मिलिटरीच्या जवानांसाठी रिझर्व्ड होता. तिथे ड्युटीवर असलेल्या लान्स नाईक गुरतेज सिंग यांनी त्यांच्याकडे आयडी मागितला. हे दोघं घाबरले, उलटसुलट उत्तरं देऊ लागले. योगायोग बघा, त्या जवानाकडे त्याच दिवशीचं वृत्तपत्र होतं ज्याच्यावर रंगा बिल्लाचे फोटो छापले होते. जवानाने फोटो मॅच केला. तिथेच त्या दोघांना बुकलून काढलं आणि दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं. या केसनं भारताचा इतिहास आणि समाज बदलला. पूर्वी पोलीस आमची हद्द नाही म्हणून तक्रार घ्यायला टाळायचे. या घटनेनंतर कायद्यात मोठे बदल झाले. कोणत्याही पोलीस स्टेशनला तातडीने FIR नोंदवणे बंधनकारक करण्यात आले, ज्याला आज आपण 0 FIR असं म्हणतो. या घटनेनंतर पालकांनी मुलांना एकटं बाहेर पाठवणं, अनोळखी लोकांकडून गिफ्ट घेणं पूर्णपणे बंद केलं. आजही अनेक घरात ही भीती दिसते. दुसरीकडे या मुलांच्या धाडसाची आठवण म्हणून भारत सरकारने लहान मुलांसाठी गीता चोप्रा आणि संजय चोप्रा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार म्हणजेच नॅशनल ब्रेव्ह अवॉर्ड सुरू केला, जो दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिला जातो. 31 जानेवारी 1982 रोजी रंगा आणि बिल्ला या दोघांना तिहार जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं. तर हा होता रंगा बिल्लाचा काळा इतिहास. पण हे दोघे साधेसुधे गुन्हेगार नव्हते. त्यांच्या फाशीचा एक वेगळा किस्सा घडलेला. तो काय होता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या स्टोरीसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.